काल घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे चार्टर्ड फ्लाईटचं बुकिंग, त्याचे प्रवास करतानाचे नियम, त्याला अशा पद्धतीनं माघारी कोण आणू शकतं, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडले। याच प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपण या एव्हिएशन क्षेत्राशी निगडीत असलेल्या रोहित चंदावरकरांकडे आलोय। त्यांना आपण विचारूया, सर, चार्टर्ड फ्लाईट बुकिंग पासून ते प्रवास करेपर्यंत आणि समजा काही अडचण झाली तर ते माघारी बोलवेपर्यंत ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी होते? हे बघा, भारतामध्ये आता गेल्या 20 वर्षापासून साधारण चार्टर्ड विमानं उपलब्ध होण्याचा एक इतिहास सुरू झाला। याचं कारण व्हीआयपी व्हीव्हीआयपी या प्रकारच्या लोकांना जर ते एअरपोर्टवर गेले तर ज्या प्रकारे गर्दी असते, हे असतं वगैरे, ते त्यांना नको असतं। कोणी मंत्री असतील, खासदार, आमदार किंवा उद्योग क्षेत्रातले लोक, अभिनेते वगैरे वगैरे, गर्दीचा विषय असतो। त्यामुळे एक सेपरेट टर्मिनल ठेवून मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी एंट्री आणि एक्झिट आणि त्यांची प्रवासाची व्यवस्था असं असतं। चार्टर्ड विमानाचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत। म्हणजे विमानाचा आकार काय असेल, विमानामध्ये किती कपॅसिटी तुम्हाला हवी आहे, तर तुम्हाला 2 जणांना फक्त कुठेतरी जायचं आहे किंवा 10 जणांना घेऊन जायचं आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे चार्टर असतात। त्याचे रेट खूप कमी जास्त आणि खूप वेगवेगळ्या रेंजमध्ये असतात। त्याच्यात तुमचं प्रवासाचं अंतर किती आहे, तुम्हाला जिथून जायचं आहे, आता समजा पुण्याहून तुम्हाला जायचं आहे तर पुण्यात विमान अवेलेबल आहे का, ज्या चार्टर कंपनीकडनं तुम्ही विमान घेताय ते पुण्यात अवेलेबल आहे का, ते पुण्यात नसेल मुंबईत असेल, मग ते पहिल्यांदा मुंबईहून पुण्याला आणावं लागतं, पुण्याहून जिथे तुम्हाला जायचं तिथे जावं लागतं आणि परत येऊन परत जातं। त्यामुळे ते रेट्स वेगवेगळे असतात। काल जो काही प्रकार तानाजी सावंत यांच्या चिरंजीवांच्या बाबतीत झालेला आहे त्याच्यामध्ये एव्हिएशन क्षेत्रातले माझे मित्र असं सांगतायत की साधारण 60 लाख रुपये, 60 लाखाच्या आसपास खर्च साधारण पुणे, बँकॉक आणि रिटर्न अशा फ्लाईटचा असेल, असा साधारण अंदाज आहे। म्हणजे या फ्लाईटसाठी तुम्ही एक 4-5 जण जात आहात। एक जेट एअरक्राफ्ट आहे, छोटं आहे, 7 सीटर 8 सीटर, आणि त्याला तेवढं अंतर जाणं येणं, त्याचे लायसन्स परमिट सगळं धरून तेवढा खर्च ठरला जातो। आता लोकल जे काही तुमची फ्लाईट असते, समजा मुंबईहून दिल्लीला जायचं आहे, पुण्याहून बँगलोरला जायचं आहे, त्याचे खूप कमी रेट असतात, 8 लाख 9 लाख वगैरे अशामध्ये ते होतं। राजकीय नेते प्रचाराच्या काळात वगैरे करतात, तो तसा भाग असतो। पुढचा तुमचा जो प्रश्न आहे तो असा आहे की हे विमान परत बोलवण्याचे अधिकार। आता कसं आहे की कुठल्याही राज्याचं पोलीस खातं, त्या पोलीस खात्यातले एक एडीजी लेवलचे अधिकारी, ॲडिशनल डायरेक्टर जनरलचे लेवलचे अधिकारी किंवा त्याच्यापेक्षा वरचे अधिकारी यांनी जर एअर ट्रॅफिक कंट्रोलला असं सांगितलं की या विमानामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्यातले प्रवासी आम्हाला बाहेर जायला नको आहेत, ते परत यायला हवे आहेत, तर एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ATC यांच्यामार्फत हा कंट्रोल असतो की विमान, आता ह्या केसमध्ये की पोर्ट ब्लेअर एअरपोर्टच्या जवळपर्यंत हे विमान पोचलेलं होतं। पोर्ट ब्लेअर हा भारताचाच विमानतळ आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळ असं त्याला नाव आहे। तिथे पोचलेल्या विमानाला पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा मुंबई रेंजमध्ये ते येतं, मुंबई, चेन्नई, पुणे अशा रेंजमध्ये, तर त्यांनी हा आदेश दिला की हे विमान परत आणा। याचं कारण पुण्याचे कमिशनर ADG लेवलचे आहेत, ॲडिशनल डायरेक्टर जनरल, त्यांच्याकडून आदेश आला तर तो होतो। हे टेक्निकली काय झालं आहे की हे गैरसमजुतीतून झालं आहे किंवा असं काही झालेलं आहे। काही वेळा कसं असतं की म्हणजे तानाजी सावंत यांना बहुतेक अशी शंका आली की त्यांच्या मुलाला किडनॅप करतायत की काय, म्हणून त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यातून संशय निर्माण झाल्यामुळे हा सगळा प्रकार झाला। एव्हिएशन क्षेत्रामध्ये या गोष्टीला काही ॲबनॉर्मल म्हणून बघितलं जात नाही आहे, ही काही इमर्जन्सी म्हणून बघितलं जात नाही आहे, एक गैरसमजातून झालेला प्रकार आहे। त्याच्यात विमानात काही इमर्जन्सी नाही आहे, विमानात काही बिघाड झाला असं काही नाही आहे। तेव्हा नॉर्मल प्रोसिजरचा भाग म्हणून विमान परत आणण्यात आलं, चेन्नईकडून परमिशन घेऊन ते पुण्यापर्यंत आलं आणि पुण्यामध्ये लँड झालं, असा प्रकार झाला। या सगळ्या प्रकरणामध्ये एक दिसतंय की ते विमान माघारी बोलवण्यासाठी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करावा लागला। जी प्रायमा फेसी माहिती आपल्याकडे येते सोर्सेसकडून, त्यानुसार तानाजी सावंतांना तो बँकॉकला जातो याची पूर्ण कल्पना होती, तो चार्टर्ड फ्लाईटने गेला याची कल्पना पोलिसांना होती। जेव्हा ते एअर ट्रॅफिक कंट्रोलशी बोलले तेव्हा ते केवळ मिसिंग कंप्लेंटवर ते चार्टर पुन्हा बोलवता येणार नाही, त्याच्यासाठी काही कॉन्क्रीट किंवा व्हॅलिड डॉक्युमेंट लागेल असं ATCकडून किंवा एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून, तेही या लूपमध्ये होते। स्टेट मिनिस्टर जे आहेत एव्हिएशनचे, त्यांना तसे निरोप दिल्यानंतर इथं किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला आणि मग ते फ्लाईट पुन्हा बोलवलंय। तर असं काही असतं का की तितकं सॉलिड रिझन
इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा द्यावं लागतं? हो, हे बघा, हे खूप टेक्निकल गोष्टी आहेत. कारण कसं आहे की ही प्रोसिजरचा भाग जो आहे ना, हा सगळ्या नॅशनल इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हलशी संबंधित आहे. ते अत्यंत काटेकोर पद्धतीने पाळलं जातं आणि त्याच्यामध्ये काही हे नसतं. कारण त्याची चौकशी नंतर होऊ शकते, हे कसं झालं, काय झालं, का. कारण त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही एक रूट ठरलेला आहे तो सोडताय, दुसरीकडे येत आहे, त्याच्यामध्ये इतर विमानं जी असतात त्यांना पण डिस्टर्बन्स येऊ शकतो, काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे हे अतिशय नियमात धरून केलं जातं. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की सध्या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर ऑफ स्टेट जे आहेत, राज्यमंत्री एव्हिएशनचे जे आहेत, ते महाराष्ट्राचे आहेत, पुण्याचे आहेत. त्याच्यामुळे काही अंशी मला असं वाटतंय, ही माझी माहिती नाही, एव्हिएशन क्षेत्रातून मिळालेली माहिती नाही, केवळ अंदाज आहे, तो असा आहे की त्या ओळखीचा किंवा त्या काही ह्याचा परिणाम सुद्धा इथे होतो. आणि असं एक डिस्क्रेशनरी ज्याला म्हणतो आपण ऑथॉरिटी, ही सामान्यपणे असतेच. की तुम्ही समजा आता कुठे ट्रॅफिकमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम आला, तुम्ही मुंबईला चाललात, हायवेवरनं काहीतरी झालं, तर तुम्हाला एक ॲम्ब्युलन्स किंवा एक इमर्जन्सीसाठी ज्या काही गोष्टी लागतात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही लोकमतच्या ह्याच्यातनं तुम्ही कोणी मंत्री किंवा एक PWDचे मंत्री किंवा आरोग्यमंत्री यांना जर फोन केला तर ते जास्त पटकन काम होऊ शकतं. असाच पद्धतीचा हा प्रकार आहे की सामान्यपणे याच्यामध्ये काही नियमभंग नाही, पण संशयाचं वातावरण आहे किंवा अन्य काही आहे तर ही प्रोसिजर फॉलो केली जाऊ शकते की हे बाहेर चाललेलं विमान आहे त्याला परत आणा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी, मला कळलेली माहिती अशी की त्यांनी विमानात बसलेल्या प्रवाशांना, 3-4 जण जे होते त्यांना अजिबात सांगितलंच नाही की आपण बँकॉकला न जाता परत पुण्याला येतोय. याचं कारण हा पण प्रोसिजरचा भाग आहे की आपण, आता मी स्वतः ट्रेनिंग घेतलंय त्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही कॉकपिटमध्ये असताना तुम्ही मागे बसलेल्या लोकांना विमानात काहीतरी बिघाड झालेला आहे किंवा विमान आपण परत वळवतो आहोत किंवा काहीतरी झालं, ह्या गोष्टी न सांगणं बरं असतं. याचं कारण ते तुम्ही सांगितलं तर त्याच्या पॅनिक होतं आणि त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम होतात. तर ते प्रोसिजर त्यांनी केलेली आहे. त्यामुळे टेक्निकली बघितलं तर याच्यामध्ये एव्हिएशनच्या दृष्टीने काहीही नियमबाह्य झालेलं नाही किंवा गैरप्रकार झालेला नाही. आता तुम्ही विमान लँड केल्यानंतरचे बाकीचे पुढचा जो भाग आहे की फॅमिलीमध्ये गैरसमज, बाकी काय आहे, त्याचा काही एव्हिएशन क्षेत्राशी संबंध नाही. त्याचं जे काय आहे ते पुढे पत्रकार म्हणून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. चंदावरकर सर आपल्या सोबत होते, या एव्हिएशन क्षेत्रामध्ये ते काम करतात. या सगळ्या एकूण प्रकारामध्ये चार्टर्ड विमानं ही नेमकी किती सीटर आहेत, कुठून कुठे जायचंय, याच्यावरती त्यांचा दर जो आहे तो ठरलेला असतो. कालच्या साधारण बँकॉकच्या फ्लाईटचं तिकीट 60 ते 70 लाख रुपये आहे असू शकेल अशी त्यांची माहिती आहे. आणि जी माहिती आपल्याला रेकॉर्डवर मिळाली आहे, जो डीडी देण्यात आलेला होता, RTGS जे करण्यात आलेलं होतं, तेही 68 लाखांचं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये हे विमान जे ते परत आणताना या तिघांना त्याची कल्पना देण्यात आलेली नव्हती, तिन्ही प्रवाशांना. याचं कारण त्यांनी विमानात काही गडबड करू नये. मात्र ते परत आणण्यासाठी त्याआधी जी प्रक्रिया झाली, सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे सगळं काही एक अतिशय मजबूत अशा स्वरूपाचं कारण हे सगळं करण्यासाठी असावं, म्हणून तो गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे आता जवळपास स्पष्ट झालंय. पोलीस या गुन्ह्याचं काय करणार, बी समरी फाईल करणार का, ती कशा पद्धतीनं करणार, तानाजी सावंत ही तक्रार मागे घेणार का, अशा अनेक गोष्टी आता या पुढच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.